आपण सगळ्याजणी भेटतोय, सगळ्या सख्या आणि काही सखे यांच्या साक्षीने सोबतीने आज आपण इथे हा अनोखा सोहळा आयोजित केला आहे. स्वामीराज प्रकाशन आणि आपलं महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर तीच्या आत्मभानाचा गौरव. महिला दिनाचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे म्हणतो ना की आपण एखादा सीझन आला की एखाद्या गोष्टीचं पीक येतं, तसं 8 मार्च आला की महिला दिनाच्या कार्यक्रमांचं पीक येतं. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे होत असतात. पण आजचा हा कार्यक्रम खरोखरच वेगळा आहे, अनोखा आहे. याचं कारण यामध्ये तिचं मनोगत आहे, तिचं घडणं, जोपासणं, संगोपन कसं झालं याबद्दल तिने आपल्या मांडलेल्या भावना आहेत. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात उत्तुंग झेप घेणाऱ्या आपल्या सखींचा सन्मान आहे आणि आपल्या ज्येष्ठतेने आणि आपल्या कर्तृत्वाने मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या ज्येष्ठ ज्या आपल्या महिला आहेत त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमात आपल्याला मिळणार आहे. आणि याचबरोबर आजच्या सगळ्या जगाचं आत्मभान ठेवून एक सदर चालवणं किंवा एक मासिक चालवणारी एक तीसुद्धा आपल्यासोबत आहे. तर अशा या सगळ्या सख्यांना सोबत घेऊन आज आपण आपला हा सोहळा संपन्न करणार आहोत. आज हा आपण आत्मभानाचा उत्सव साजरा करणार आहोत आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नैना आपटे. त्याचबरोबर मी आत्ताच उल्लेख केला तो आपलं महानगर या वृत्तपत्राचा मानिनी हे मासिक चालवणाऱ्या संपादिका कविता लाखे. स्वामीराज प्रकाशनाच्या रजनी राणे ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतोय आणि ह्या सगळ्यांची मोठ एकत्र बांधण्यासाठी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आजच्या या कार्यक्रमाची उत्सव संयोजक वृषाली विनायक. आणि पुढच्या काही क्षणातच आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत राज्य महिला आयोग सचिव नंदिनी आवाडे. आणि आज त्यांची खास उपस्थिती या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे कुठेही कार्यक्रम पत्रिकेत खरं तर आधी यांचं नाव नव्हतं, पण हा इतका छान उपक्रम होतोय आणि त्याच्यामुळे त्या वेळात वेळ काढून इथे आपल्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत. कुठल्याही कार्यक्रमाचं उद्घाटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दीप प्रज्वलन करणं, ज्योत पेटवणं, कारण शेवटी प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. मग तो बाहेरचा असेल, भौतिक असेल किंवा मनातला असेल. पण ती जी आहे ती कोमल आहे, नाजूक आहे, सुंदर आहे, सृजन आहे. आणि म्हणूनच या तीच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा देखील असाच सुंदर होणार आहे. आणि त्यासाठी आपल्यामध्ये एक छानशी परीराणी आलेली आहे. कारण परी ही आपल्या सगळ्यांच्याच जवळची असते. आपण लहानपणापासून परीराणीच्या गोष्टी ऐकत ऐकत मोठ्या होतो आणि त्या स्वप्नांच्या जगात रमायला लागतो. आणि कुठेतरी हळूहळू ही परीराणी आपल्याला वेगवेगळ्या जगात हाताला धरून, बोट धरून फिरवून आणते. पण हळूहळू जसे आपण मोठे होतो तसा या परीराणीचा हात सुटतो आणि आपल्याला वास्तवाचं भान येतं. पण खरं तर वास्तवात सुद्धा आपल्याला या परीसारखं जगता येईल हे भान देण्यासाठी याचा हा कार्यक्रम आहे. आणि आमची ही जी छोटी परीराणी आहे ही परीराणी आपल्यासोबत छान पुष्प घेऊन आलेली आहे. कारण एक छोटंसं फूल असतं, चाफ्याचं फूल बघा ना, आपण जेव्हा आपल्याकडे असतं ते आपलं सगळं आजूबाजूचं वातावरण सुद्धा सुगंधित करतं आणि प्रसन्नतेने भरून जातं. आणि म्हणूनच अशी ही आमची छोटीशी परीराणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन अशा अनोख्या पद्धतीने करणार आहे. आणि हे उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नैना आपटे. आणि आमची ही परीराणी हा छानसा सुगंधित फुलांचा गुच्छ त्यांना देणार आहे. आणि ही आमची छोटी परीराणी जी आहे तिचं नाव आहे दिशा पटेल. एकदा जोरदार टाळ्या मंडळी या छोट्या परीसाठी.
ही आहे आमची छोटी परिराणी दिशा पटेल. एकदा जोरदार टाळ्या. ही खास कल्याणहून इथे आलेली आहे. आजचा हा सोहळा जो आहे ज्यांच्या संकल्पनेतनं होतोय त्या रजनी राणे, आणि हे संपूर्ण संयोजन ज्यांनी केलंय त्या उत्सव संयोजिका वृषाली विनायक. वृषाली विनायक यांचा परिचय मी नंतर विस्तृत करून देणार आहे, कारण त्यांचं कार्य असं 1-2 ओळींमध्ये मावणारं नाही आहे. उत्तम कवयित्री असलेली आणि उत्तम शिक्षिका असलेली वृषाली विनायक, मी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद तपस्या. हॅलो, आवाज येतोय? दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन ज्योत लाविलीस साऊवण वामी पेटवीन ज्योत लाविलीस साऊवण वामी पेटवीन तुझे शिल्प कोरलेस ते मी बोलके करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. अनेकदा आपण ही कविता किंवा हे गाणं सचिन आणि शीतल यांच्या स्वरातून ऐकलेलं आहे. 8 मार्च जागतिक महिला दिवस आपण उद्या साजरा करतोय आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज स्वामीराज प्रकाशनाच्या तर्फे आणि आपलं महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक जागर तिच्या आत्मभानाचा असा हा कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात जरी वाटत असला तरी त्याचा आवाका फार मोठा आहे. आजच्या या कार्यक्रमात सगळेच उपस्थित मान्यवर आहेत, विचारमंचावर उपस्थित आहेत, समोर आसनस्थ असलेले आहेत, मृण्मयी समोर बसलेली आहे, हेमांगीताई आहेत. सगळ्यांचंच मनापासून मी स्वागत करते. तपस्या म्हणाली तसं की 8 मार्चचा दिवस हा खरंच सन्मानाचा दिवस आहे. जसा 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले जयंतीचा दिवस आपण स्त्री सन्मानासाठी, स्त्री स्वभानासाठी म्हणून आपण साजरा करत असतो, त्याच पद्धतीने जागतिक पातळीवर वेगवेगळ्या जर सगळ्या लढाया पाहिल्या तर हा दिवस अत्यंत सन्मानाचा आणि आनंदाने साजरा करावा असं याचं महत्त्व आहे. आणि याच दिवसाचं औचित्य साधून स्वामीराज प्रकाशनाने एक वेगळा उपक्रम करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. 2दा उल्लेख केला तपस्याने मी उत्सव संयोजक वगैरे आहे, तर असं काही नाही आहे. अनेकदा ते कार्यक्रम पत्रिकेत लिहायचं असतं म्हणून आहे, परंतु या सगळ्याच्या पाठीमागे आपण म्हणतो ना की एक खंबीर कणा म्हणून जर कोणी असतील तर ते आमचे रजनीश राणे सर. आत्ता इथे होते, कुठे गेले? हां, तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कुठेतरी लपले ते. हे सगळं जुळवून आणणं, या सगळ्या मागे एक ब्रेन काम करत असतो, तर तो आमच्या रजनीश राणे सरांचा आहे. मी अर्थातच या सगळ्यामध्ये केवळ एक चेहरा म्हणून तुमच्यासोबत वावरते आहे. रजनीश राणेंची आणि माझी ओळख मागच्या 2-3 वर्षातली, आणि त्या ओळखीसाठी आणखी एक आमचा बंधू सुधीर चित्ते तिथे उपस्थित आहेत. त्यांचं एक जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. याचं कारण असं, ही 2 माणसं काय करू शकतात कार्यक्रम करत असताना त्याची प्रचिती मी अनेकदा घेतलेली आहे. स्वामीराज प्रकाशन मुळातच प्रकाशन म्हटलं तर पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय, पुस्तक प्रकाशित करणं, ते अनेकांपर्यंत पोहोचवणं, वाचन संस्कृती वाढवणं, हे एक ढोबळ चित्र आपल्यासमोर येतं. परंतु आज मराठी आणि मराठीचं एकूणच सगळं भवितव्य, त्याची वाटचाल याकडे जर थोडं बारकाईने बघितलं तर स्वामीराज प्रकाशन आज अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका या सगळ्या सद्य परिस्थितीमध्ये निभावते असं मला वाटतं. या प्रकाशनाचा एक महत्त्वाचा उपक्रम मराठी आठव दिवस, ज्याला नुकतेच 2 सन्मान मिळाले.
साधारण 27 मार्च 2022ला, मी जर राणे सर काही चूक करत नसेन तर, या उपक्रमाला सुरुवात झाली. एक साधीशी त्रिसूत्री आहे त्याची: मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठी लिहा. एका ओळीत हा सगळा उपक्रम काय आहे हे आपल्याला इथे सांगता येतं. आणि गेली 3-4 वर्ष सातत्याने दर महिन्याला मासिक अशी ही चळवळ आहे आणि ती सुरू आहे, ज्याच्यामध्ये मराठी संवर्धन करणं, मराठी पोहोचवणं, मराठीचा अधिकाधिक दैनंदिन जीवनामध्ये वापर करणं इतकंच या सगळ्या उपक्रमामध्ये सांगितलं जातं, ज्याच्यातून खरं तर कवी संमेलन, परिसंवाद, वेगवेगळे उपक्रम राणेसर आणि एकूणच टीम करत असते. जागतिक मराठी अकादमीने पहिल्यांदा याची दखल घेतली आणि पिंपरी चिंचवड येथील जागतिक संमेलनात 2023मध्ये मराठी आठव दिवसाचा सन्मान करण्यात आला. यासोबतच इंग्लंड इथला ग्लोबल बुक ऑफ एक्सिलन्स हा सुद्धा पुरस्कार या मराठी आठव दिवसासाठी देण्यात आला. अलीकडेच मी म्हटलं तसं 2 महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा याला मिळाले. हे सगळं करत असताना दिवाळी अंक प्रसिद्ध करणं, दिवाळी अंक प्रकाशित करणं, मी आत्ता ज्यांचं नाव घेतलं सुधीर चित्ते, ते अतिथी संपादक म्हणून या दिवाळी अंकाचं काम बघतात. रंगबावरी म्हणून अतिशय देखणा असा दिवाळी अंक येत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये घेतलेल्या असतात आणि अनेक चांगल्या मराठीतल्या लेखकांची, कवींची मांदियाळी आपल्याला यामध्ये बघायला मिळते. यासोबत आणखी एक महत्त्वाचा उपक्रम जो मी अलीकडच्या काळात बघितला तो म्हणजे अंबुद, पाऊस या संकल्पनेवर आधारित ही एक अशीच एक दिवसीय मैफिल आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये कविता होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होती. मुळातच स्वामीराज प्रकाशन आणि त्या प्रकाशनामागे असणारे रजनीश राणे, ज्याच्या अंगात कार्यकर्तेपण भिनलेलं असतं, ज्याच्या रक्तात कार्यकर्तेपण वाहत असतं, त्याच माणसांनी अशा प्रकारचे उपक्रम करत राहावेत. म्हणजे आताही मी तुमच्याशी बोलते, मी इथे स्वामीराज प्रकाशनाबद्दल सांगते, पण आमचे राणेसर इकडे ट्रॉफी सेट करण्यामध्ये गुंतलेले आहेत. हे सांगण्याचं कारण इतकंच की केवळ बोलून, केवळ भाषणं देऊन, केवळ मोठाले लेख लिहून, परिसंवादात सहभाग घेऊन भाषा टिकत नसते. भाषा टिकवण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या रोजच्या जगण्यातली जी माणसं आहेत त्या माणसांनी त्या भाषेचा वापर करणं, तो टिकवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी स्वामीराज प्रकाशन महत्त्वाचं काम करतं आहे. अनेक चांगल्या महत्त्वाच्या पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. अलीकडेच कोकण आयकॉन, जाऊ तिथे खाऊ यासारखी पुस्तकं आहेत किंवा ज्येष्ठ कवी अशोक बागवेंचा लक्तरांचा लिलावसारखा कविता संग्रह आहे. आत्ता जी सूत्रसंचालन करणारी आपली मैत्रीण आहे तपस्या नेवे आणि अमेय यांचा पत्रावळसारखा संग्रहसुद्धा पत्रांचा एक वेगळी त्यामध्ये सुद्धा भूमिका आहे. अशा चांगल्या दर्जेदार पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा स्वामीराज प्रकाशनाने केलेलं आहे आणि आजचा हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण इथे आयोजित केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमात अगदी उद्घाटन आता झालंच आहे, मी फार वेळ सगळ्यांचा घेत नाही, पण प्रास्ताविक म्हणून मला काही गोष्टींचं सुतोवाच इथे करणं आवश्यक आहे. यात एक मुलाखतीचं सत्र आहे. मुलाखत म्हणण्यापेक्षा सुसंवाद आहे आणि जेव्हा आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला राणे सरांच्या डोक्यात म्हणा किंवा मनात म्हणा एक गोष्ट अशी होती की ज्या ज्या मुलींना कुटुंबातून कलेचा वारसा लाभलेला आहे अशा मुलींना आपण बोलतं केलं पाहिजे. त्यांच्याकडे ती कला कशी निपजत गेली किंवा त्यातून काय नेमकं पुढे साध्य झालं आणि त्यांचं अनुभव विश्व कसं असणार आहे हे आपण बोलूयात. आणि मग मृण्मयीसारखी एक छान कलावंत मैत्रीण, तिच्याशी बोलणं झालं. तिचा एक वेगळा पट आहे या सृष्टीतला. हेमांगीताई आहेत किंवा इथे दुबेताई बसलेल्या आहेत, काटदरेंची कन्या, आणि त्यांच्याशी बोलताना त्यांचा एक वेगळा प्रवास समोर आलेला आहे. हे सगळं ऐकणं, हे सगळं आपल्यात सामावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं आजच्या दिवसाचा तो एक खूप चांगला ऐवज ठरणार आहे. यासोबतच जाहिरात, मॉडेलिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींचा एक सन्मान या निमित्ताने करावा अशी सुद्धा एक भूमिका इथे होती आणि तो सन्मानसुद्धा इथे होणार आहे. आज नैनाताई आपटे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मनोगतात अनेक गोष्टी इथे व्यक्त करतीलच,
परंतु हा उत्तरोत्तर असा छान रंगणारा कार्यक्रम आहे याची मी आरंभीच ग्वाही देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि थांबते. आणि मी मघाशी उल्लेख केला त्या राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे आपल्यामध्ये उपस्थित झाल्यात. त्या खाली आहेत, सो जिना चढून त्या वरती येतील. तर तोपर्यंत मला असं वाटतं 1-2 मिनटं आपण थांबूया. पण थांबूयात म्हणजे मी बोलणार आहे, कारण शेवटी त्यासाठीच मला इथे उभं केलं आहे. सत्कार आपल्याला इथे सगळ्यांचे करायचे आहेत, स्वागत सगळ्यांचं करायचं आहे. पण वृषालीनी जे जे सांगितलं, स्वामीराज प्रकाशन असेल किंवा मराठी आठव दिवस ही संकल्पना असेल, तर या सगळ्यामध्ये फक्त आयोजन करून होत नसतं किंवा कुठेतरी तो कार्यक्रम ठेवून होत नसतं. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग, लोकसहभाग हा खूप आवश्यक असतो. आणि राणे सर असतील किंवा रजनी राणे असतील, ह्या दोघा नवरा बायकोंचं मला खूप कौतुक आहे. कारण रजनी आणि रजनीश म्हणजे याचे अर्थ काय आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या दोघांनी जेव्हा एकत्रित ह्या सगळ्या संकल्पना राबवल्या तर त्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या. 3 वर्षामध्ये मराठी आठव दिवसाचे असंख्य कार्यक्रम शिर्डी, गोवा इथपासून ते आपल्या मुंबईसारख्या शहरापर्यंत किंवा गावागावांमध्ये पोहोचलेले आहे. आणि ही चळवळ यासाठीच आहे की मराठी भाषा ही टिकवणं, ही वाढवणं. नंदिनी आवाडे मॅडमचं इथे आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. राज्य महिला आयोगाच्या सचिव, मी मनपूर्वक स्वागत करते आणि विनंती करते कृपया आपण व्यासपीठावर यावं. खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. आणि आता आपण वळूयात सत्कारांकडे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नैना आपटे यांचं स्वागत करण्याची विनंती मी रजनी राणे यांना करते. नैना आपटे हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर संगीत रंगभूमी उभी राहते. त्यांनी जागवलेल्या, जगलेल्या असंख्य भूमिका आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि सध्या त्यांचं स्टार प्रवाहावर सुरू असलेली घरोघरी मातीच्या चुली ही सिरियल अत्यंत गाजती आहे. आणि त्याच्यामध्ये अत्यंत आगाऊ दाखवलेली आजीसुद्धा खूप गाजती आहे, जी सगळ्यांनाच आम्हाला आवडती आहे बघायला. अशा आपल्या नैना आपटे इथे आलेल्या आहेत. यानंतर राज्य महिला आयोग सचिव नंदिनी आवाडे यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी रजनी राणे यांना करते. राज्य महिला आयोग सचिव नंदिनी आवाडे यांचं देखील मनापासून स्वागत आहे. यानंतर आपलं महानगर मानिनीच्या संपादिका कविता लाखे यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी रजनी राणे यांना करते. धन्यवाद. यानंतर आपल्या या कार्यक्रमाच्या, या उत्सवाच्या संयोजिका वृषाली विनायक यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी रजनी राणे यांना करते. मनापासून आभार. मी विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं. या असं खरं तर
माईकवर मध्येच येऊन बोलू नये, पण इतकं छान कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी तपस्या, हिचंही आपण स्वागत करायला हवं. अनेकदा असं होतं की कार्यक्रम संपून जातो आणि सूत्रसंचालकांचं स्वागत करणं राहून जातं, पण स्वामीराज प्रकाशनाच्या कार्यक्रमात असं कधीच होत नाही, कारण आम्ही प्रत्येक वेळेला कृतज्ञता जपणारे लोक आहोत. आणि म्हणून तपस्याचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी रजनीताईंना विनंती करते, आपण तिलासुद्धा सन्मानचिन्ह देऊ आणि तिचाही सन्मान करू. पुन्हा तपस्याकडे सूत्र. सहसा असं होत नाही. सूत्रसंचालकाचा सत्कार हा नंतर लोक असं गेल्यानंतर बाहेर पडतायत आणि मग त्यावेळेस असं बोलवलं जातं आणि मग तो पुष्पगुच्छ हातात दिला जातो. असं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकांना अनुभव येतात, पण हा खरोखरच वेगळा कार्यक्रम आहे ज्याच्यात सगळ्या पाहुण्यांबरोबर सूत्रसंचालकाचा सत्कार करून त्याला एवढा मोठा मान दिला आहे. खूप खूप मनापासून आभार राणे सर आणि मॅडम. कार्यक्रमात पुढे जाऊयात. आज या कार्यक्रमामध्ये आपण पुढे नंतर एक एकल नाट्य बघणार आहोत, ज्याच्यामध्ये एक वेगळा विषय मांडण्यात आलेला आहे आणि ती कला सादर करण्यासाठी, ते नाट्य सादर करण्यासाठी खास पुण्याहून ती कलावंत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भाग्यश्री पवार हिला मी विनंती करते, कृपया तिने इथे यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. मी रजनी राणे यांना विनंती करते की आपण तिचं इथे स्वागत करूयात. शक्तिमानने स्कर्ट का घातलाय असं तिच्या नाटकाचं नाव आहे आणि खरोखरच हे नाव ऐकून आपल्याला गोंधळायला होतं की नेमकं नाटक काय आहे. आणि शिवाय ती एकटीच काम करते, एकल नाट्य आहे. तर खूप सुंदर तिचा प्रयोग आहे. ज्यावेळेस स्वामीराज प्रकाशन जे वेगवेगळे उपक्रम करत असतं, त्यात एकल नाट्य महोत्सव काही महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाणच्या त्या प्रायोगिक रंगमंचावरती सादर करण्यात आला होता आणि 8 नाटकं पूर्ण महाराष्ट्रातनं इथे आली होती आणि त्यावेळेस भाग्यश्रीचं हे नाटकसुद्धा त्यावेळेस सादर झालं होतं. आणि खास आज महिला दिनाच्या निमित्ताने आज तिला आपण पुन्हा एकदा ते इथे सादर करण्याची विनंती केली आणि ती खास इथे उपस्थित झाली. त्यासाठी तिचं आणि तिच्या टीमचं मनापासून आभार आणि खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रामुख्याने सत्कार आपण करणार आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रात आज महिला आपलं नाव कमावत आहेत, आपलं स्थान अगदी पक्कं करतायत. कारण का तर ती नाजूक आहे. ती नाजूक आहे पण तरीही ती नाजूक नाही. ती नाजूक आहे पण ती तरीही नाजूक नाही, कारण ती प्रखर वादळ आहे. स्वप्नांना पूर्ण करणारी ती जिद्दीची मशाल आहे आणि प्रत्येकीमध्ये ही जिद्दीची मशाल असते आणि ती योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी प्रज्वलित झाली की एक स्त्री काय करू शकते याची अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये आपण बघत असतो. आणि त्यातलंच आज एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे मिताली सोनावणे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर त्याने काम केलं आहे आणि मी तिला विनंती करते कृपया तिने इथे व्यासपीठावरती यावं. मितालीबद्दल सांगायचं म्हणजे अगदी लहान असताना एका अपघातामध्ये तिची स्किन जळाली, तिला भाजलं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये अशा व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो. वेलकम. पण तिची आई तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. त्या स्वतः पोलिसी व्यवसायात आहेत आणि त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने हिला वाढवलं, मोठं केलं आणि आज ती मॉडेलिंगसारख्या क्षेत्रामध्ये जिथे फक्त दिसण्याला महत्त्व दिलं जातं असं आपल्याला वाटतं, ती आज त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवते आहे. तर मिताली, तुझं खूप खूप स्वागत आणि खूप खूप आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे या सगळ्या
मुलींसमोर, स्त्रियांसमोर एक खूप मोठा आदर्श तू उभा केलेला आहे. आणि विशेष तिचं सांगायचं असं म्हणजे तिची काही मुलाखती जेव्हा ऐकल्या तेव्हा तिचं असं म्हणणं आहे की हे मी केलं आहे ना तर एवढ्यापुरतंच मला मर्यादित नाही ठेवायचं, मला कुठल्याही आर्थिक याची अपेक्षा नाही आहे, पण असं जर कोणी असेल तर त्यांना मोटिवेट करायला मला नक्की आवडेल. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की फक्त आपण केलं इथपर्यंत थांबायचं नाही, तर आपण जे केलेलं आहे तसं आपल्यासारखं इतरांनीसुद्धा नाव मिळवलं पाहिजे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्यासाठी मिताली तुझं खूप 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 अभिनंदन करते. आणि मी विनंती करते आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या नयना आपटे यांना की तिचा आज आपण इथे सन्मान करावा. मिताली, तुम्हाला काही आपले मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण 2 मिनिटं बोलू शकता प्लीज. हॅलो, येथे उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. इतका सुंदर असा स्त्री शक्तीचा सन्मान माझा केल्याबद्दल यांचे खूप खूप मनापासून आभार. जागतिक महिला दिन पूर्वसंध्या आज आहे, त्यामुळे आजच्या दिवशी मला हा सन्मान मिळणं ही खूप मोठे माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे. जशी मी सुंदरतेची एक व्याख्या मांडली आहे ह्या देशामध्ये, तशी ही प्रत्येकाने आपण किती सुंदर आहात हे स्वतः जाणून घ्या. आणि तुम्ही एक महिला ही किती ताकदवर असू शकते ह्याचं उदाहरण तुम्ही तुमच्या घरापासूनच सुरुवात करता. जसं तुम्ही एक सशक्त महिला आहात, हे तुम्ही एक गृहिणी असते, एखादी महिला गृहिणी घर सांभाळून ऑफिस जॉब करते, तर प्रत्येक जण स्वतःमध्ये एक नायिका असते. त्यामुळे तुम्ही सर्वांना हॅपी वुमेन्स डे टू ऑल. थँक्यू सो मच. अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये मितालीने इथे आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि प्रत्येकीमध्ये एक नायिका लपलेली असते हे तिचं खूप महत्त्वाचं वाक्य आहे, मग ती गृहिणी असली तरी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या स्वामीराज प्रकाशनाच्या आयोजिका रजनी राणे स्वतः एक उत्तम गृहिणी आहेत. आधी त्या आकाशवाणीवरती काम करायच्या, पण कालांतराने कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जरी त्या गृहिणी म्हणून आज कार्यरत असल्या तरीसुद्धा ते करतानाही आपण काहीतरी वेगळं करू शकतो आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूने स्वामीराज प्रकाशन मराठी आठव दिवस अशा वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये आज त्या यशस्वीपणे कार्यरत आहेत. तर त्यांचंसुद्धा आपण इथे टाळ्या वाजवून मला वाटतं कौतुक करूयात, कारण त्या सगळ्यांचा सन्मान करणार आहेत, पण त्यांचा सन्मान कोणी करायचा, पण आम्ही टाळ्यांनीच असा सन्मान तुमचा आज करू शकतो. यानंतर आजच्या आपल्या पुढच्या पुरस्कारार्थी ज्या आहेत त्या म्हणजे उद्योग जगतात ज्यांनी आपलं नाव कमावलं आहे अगदी कमी वयामध्ये, त्या स्नेहल आधारे. मी विनंती करते कृपया आपण व्यासपीठावरती यावं. स्नेहल आवारे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे. स्नेहल, खूप खूप मनापासून स्वागत. स्नेहल यांनी कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे, म्हणजे 2 मास्टर्स डिग्र्या त्यांच्याकडे आहेत आणि त्या अनेक वर्ष परदेशामध्ये होत्या. पण त्यांच्या मनामध्ये आलं की परदेशामध्ये आपल्या भारतीय मसाल्यांना खूप मागणी आहे.
मग आपण हे काहीतरी वेगळं क्षेत्र निवडावं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मदतीने या क्षेत्रामध्ये पाऊल रोवलं आणि आपले भारतीय मसाले परदेशात सगळ्या पूर्ण जगभरात पोहोचवण्याचं सूत्र काम हाती घेतलं आणि आज त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपलं नाव कमवत आहेत. आपण त्यांच्याकडे बघितलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हणावंसं वाटतं. मी विनंती करते आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नयनाबाई यांना की त्यांनी स्नेहलचं स्वागत करावं. आपल्या अजून एक सत्कार मूर्ती आहेत कृतिका वागदरे, ज्यांना आपण शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करणार होतो, पण त्यांच्या काही कार्यामुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाला कळवलेल्या आहेत. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमातल्या पुढच्या सन्मानार्थी आहेत कांचन चौधरी. गंमत बघा कशी असते, एका स्त्रीने एखाद्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तर ती कुठे कुठे जाऊन पोहोचते. आज त्यांनी स्वतःची जाहिरात आणि इव्हेंट संस्था स्थापन केली, कौटिल्य मल्टी क्रिएशन. पण आजच्याच दिवशी त्यांना केंद्र शासनानं दिल्लीला बोलवलं आणि आपल्या मुंबईतनं तिथे जाणारी ही एकमेव जाहिरात संस्था आहे. आणि म्हणून त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांची मुलगी दिशा चौधरी इथे उपस्थित झालेली आहे. मी त्यांचं इथे मनापासून स्वागत करते आणि नयना काकूंना विनंती करते कृपया त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कांचन चौधरी यांच्या वतीने त्यांची मुलगी हा सन्मानाचा स्वीकार करते. कांचन चौधरी यांच्याबद्दल सांगायचं तर ज्यावेळेस त्या जे स्कूल ऑफ आर्ट्सला होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या लास्ट इयरला त्यांच्या प्रोजेक्टसाठी 5 नामवंत पारितोषिकं मिळाली होती आणि त्या वर्षीच्या त्या एकमेव महिला होत्या ह्या एवढी पारितोषिकं मिळवणाऱ्या. आणि त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर, आशाताई भोसले अशा काही नामवंतांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मोठं यश आज त्यांच्या त्या कंपनीच्या माध्यमातून त्या मिळवत आहेत. तर त्यांचं देखील मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.